नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या आरंभ या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर. आज आपण नवीन टॉपिक घेऊन भेटत आहोत, जो आपला 5th युनिट आहे. क्रिएटिव्ह थिंकिंग असं या युनिटचं नाव आहे. हा जो घटक आहे आपला क्रिएटिव्ह थिंकिंग, म्हणजे आपल्याला पझल्स, रिडल्स किंवा ॲडव्हर्टाइजमेंट्स वगैरे असे गोष्टी दिली जातील आणि त्याच्या अंतर्गत आपल्याला क्वेश्चन्स सोडवायचे आहे. तर आपण किती क्रिएटिव्हली थिंक करू शकतो या गोष्टीचं आपलं तिथं चेकिंग होणार आहे. त्याच्यामध्ये सब युनिट कोणकोणते पहा, म्हणजे उपघटक कोणकोणते आहेत. ॲडव्हर्टाइजमेंट्स म्हणजे तुम्हाला जाहिरात दिली जाईल, जाहिरात दिली जातील. तसेच मोटोज, मोटोज म्हणजे काय रे, बोधवाक्य. मोटोज म्हणजे बोधवाक्य तुम्हाला दिले जातील. त्यानंतर मेसेजेस, काही इम्पॉर्टंट मेसेजेस वगैरे असतात, तर ते मेसेजेस आणि त्याच्यावर आधारित क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातील. नंतर हा आपला पहिला उपघटक असेल. आपला दुसरा उपघटक म्हणजे सॉल्विंग पझल्स. पझल्स म्हणजे शब्दकोडे जे असतात किंवा कोडे असतात, काही कोडे आपल्याला सोडवावे लागतील आणि त्याच्या आधारे आपल्याला प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. त्यासाठी तुम्हाला क्लूज पण दिले जातील. त्यानंतर तिसरं आपलं रिडल्स असतील काही. रिडल्स म्हणजे शब्दकोडे. रिडल्स म्हणजे शब्दकोडे सेमच आहेत बऱ्यापैकी. काहीतरी तुम्हाला सांगतील की मी हे काम करत आहे, तर ओळखा पाहू मी कोण, म्हणजे अशा टाईपचे जे क्वेश्चन्स असतात, तर ते रिडल्स या घटकामध्ये येतात. आपण ते आता व्यवस्थित डिटेलमध्ये सर्व गोष्टी पाहणार आहोत. आता हे क्रिएटिव्ह थिंकिंगमध्ये हे जे आता मी तुम्हाला एक्सप्लेन केलं तेच ह्या गोष्टी आहेत. हे आपला सिलेबस पॉईंट्स आहेत 3. तर ते आता सुरुवात करूया. त्याच्यामध्ये आपण डिरेक्टली प्रश्नांना हात घालणार आहोत, कारण त्यामध्ये प्रश्न सोडवतानाच आपल्याला भरपूर गोष्टी आपल्या क्लिअर होणार आहेत. चला तर पहिला प्रश्न आपण पाहूया. काय म्हटलं इथे, चूज द करेक्ट ऑप्शन, आणि खाली दिलेले आहे पहा, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे अँड दिस मेसेज इज अबाउट. म्हणजे हा एक तुम्हाला मेसेज दिलेला आहे, जो आपण आता पाहिलं होतं की मेसेज आपल्याला विचारतात. तर हा एक मेसेज आहे. तर काय म्हटलंय, दिस मेसेज इज अबाउट, म्हणजे हा मेसेज कशाशी रिलेटेड आहे. तुम्ही एक थोडा विचार करा की मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे असं आपण केव्हा म्हणतो रे, जेव्हा आपल्या एखाद्या मित्राचा वाढदिवस असतो. काय असतो, वाढदिवस असतो, तेव्हा आपण त्याला काय विश करतो की मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे, म्हणजे असा दिवस तुझ्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ, असं आपण त्याला विश करतो. मग इथं पाहायचं आता वाढदिवस कुठे दिले. वेडिंग, वेडिंग म्हणजे काय रे, लग्न. वेडिंग म्हणजे लग्न. न्यू इयर, न्यू इयर पुन्हा पुन्हा येतो, परंतु हा मेसेज स्पेसिफिकली कधी देतो आपण, बर्थडे किंवा वाढदिवसाला. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. एखादा व्यक्ती जर्नीला निघाला असेल तेव्हा काय म्हणतो रे आपण, हॅपी जर्नी. काय म्हणतो त्याला, हॅपी जर्नी असा मेसेज आपण देतो. आणि न्यू इयरला काय म्हणतो रे, हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर. असे मेसेज तुम्हाला वेगवेगळ्या क्षणांना किंवा वेगवेगळ्या ऑकेजनला कुठले मेसेज द्यायचे हे तुम्हाला विचारता आलं पाहिजे. एखाद्याचं लग्न असेल किंवा वेडिंग असेल तर तेव्हा काय म्हणतो आपण, कॉंग्रॅच्युलेशन्स. त्याला काय करतो, कॉंग्रॅच्युलेशन्स करतो. अशा पद्धतीने मेसेज तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा प्रश्न पहा. लुक ॲट द ग्रीटिंग कार्ड, रीड द मेसेज अँड चूज द प्रॉपर डेट, असं तुम्हाला विचारले. म्हणजे हे ग्रीटिंग कार्ड आपल्याला दिलेलं आहे खाली. हे जे स्क्वेअर शेप किंवा रेक्टँगल मध्ये जे दिलेलं आहे ते एक ग्रीटिंग कार्ड आहे. त्याच्यावर एक मेसेज लिहिलेला आहे आणि त्यावरून आपल्याला काय करायची की डेट ओळखायची, ती म्हणजे तारीख कुठली असेल. एकदा वाचून पाहूया आपण. डिअर टीचर, वी लव्ह यू सो मच, युअर स्टुडंट्स. म्हणजे काय केलंय रे, काही स्टुडंट्स आहे, हे मी रब करतो, तुम्हाला दिसेल. काही स्टुडंट्स आहे, त्यांनी काय केलंय की हे ग्रीटिंग कार्ड कुणासाठी लिहिलंय रे, टीचरसाठी लिहिलेलं आहे. डिअर टीचर, वी लव्ह यू सो मच. तर टीचरसाठी म्हणजे शिक्षक जे असतात आपलं, ते शिक्षकांसाठी आपण ग्रीटिंग्स केव्हा लिहितो रे, तर ते शिक्षक दिनाच्या दिवशी लिहितो. कधी लिहितो, शिक्षक दिन, टीचर्स डे असं आपण त्याला म्हणतो, टीचर्स डे. आता पहा, टीचर्स डे कधी असतो आपल्याला माहिती, 5 सप्टेंबर. 5 सप्टेंबर हा काय रे आपला टीचर्स डे असतो. मी इथं पाहायचं आता ऑप्शन मध्ये कुठे 5 सप्टेंबर आहे. ऑन 5th सप्टेंबर, पहिलाच ऑप्शन काय रे आपलं उत्तर आहे. 15 ऑगस्टला काय असतं रे, तर 15 ऑगस्टला काय आपला स्वातंत्र्य दिन असतो. त्याला इंडिपेंडन्स डे असं म्हणतो. काय म्हणतो त्याला, इंडिपेंडन्स डे. फक्त आपल्याला उत्तर पण नाही पाहिजे, उत्तरामधले जे ऑप्शन दिलेले याच्या आधारे कधी कधी पुढच्या वर्षी पण प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणून ते दिवस माहिती असणं पण गरजेचं आहे. 2 ऑक्टोबर, आणि हे खूप इम्पॉर्टंट दिवस आहेत. 2 ऑक्टोबरला काय असतं, महात्मा गांधी जे आहेत, महात्मा गांधी राष्ट्रपिता, तर मोहनदास करमचंद गांधी यांची काय असते रे, जयंती असते, गांधी जयंती.
नंतर 14 नोव्हेंबरला काय असतं, पंडित नेहरू, चाचा नेहरू यांची काय असते, जयंती असते. तो आपण चिल्ड्रन डे म्हणून सेलिब्रेट करतो. चिल्ड्रन डे म्हणजे बाल दिवस. बाल दिवस. अशा प्रकारे हा जो मेसेज आपला प्रश्नामध्ये होता तो कोणासाठी होता, टीचर्ससाठी होता. आणि तो 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन. शिक्षक दिनाच्या दिवशी आपण त्यांना देतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. अशा प्रकारे क्रिएटिव्हली तुम्हाला विचार करायचा आहे आणि त्या आधारे हे क्वेश्चन्सला सोडवायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कंप्लीट द मोटो. कंप्लीट द मोटो. आता इथे एक तुम्हाला बोधवाक्य दिलेले. मोटो म्हणजे काय रे, बोधवाक्य असतं. तर ते बोधवाक्य काय करायला सांगितलं आपल्याला, कंप्लीट करायला सांगितलंय. डॅश आर माय फ्रेंड्स. आता आपले मित्र कोण आहेत, लायब्ररी. लायब्ररी म्हणजे काय रे, वाचनालय. लायब्ररी म्हणजे वाचनालय किंवा ग्रंथालय. ग्रंथालय आपलं मित्र असतं का रे, नाही. मोटो किंवा बोधवाक्य आपण कधी ऐकलं नाही. बुक्स आर आवर फ्रेंड्स. बुक्स. बुक्स म्हणजे काय, पुस्तकं. पुस्तके आपले मित्र असतात हे आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. त्यामुळे हे बोधवाक्य इथं जर कुठलं योग्य बसत असेल तर ते म्हणजे बुक्स आर आवर फ्रेंड्स असं आपण नेहमी म्हणतो. आणि टीचर. टीचर म्हणजे शिक्षक आपले मित्र असतात का, नाही. शिक्षक आपले शिक्षकच असतात, ते आपले मित्र नसतात. म्हणजे असले तरी आपण ते असं बोधवाक्य म्हणून त्याला वापरत नाही. स्कूल, शाळा आपलं मित्र असतं का, तर नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपल्याला माहिती असायला हवं आणि हे पाठच करायचं. हे बोधवाक्य परत जर रिपीट झालं तर तुम्हाला पाठाक्षणी बुक्स याचं उत्तर लिहिता आलं पाहिजे. पुढचा क्वेश्चन पहा. ऑब्झर्व द पिक्चर केअरफुली. दिलेलं चित्र तुम्हाला केअरफुली ऑब्झर्व करायचंय आणि सिलेक्ट द प्रॉपर मोटो. योग्य असं मोटो. मोटो म्हणजे बोधवाक्य काय करायचं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आता याच्यामध्ये काय दिलेलं दिसतंय रे तुम्हाला, ही एक रॅक आहे. या रॅक मध्ये भरपूर सारे पुस्तकं आहेत, बरोबर. आणि ही छोटी मुलं आहेत, इथे त्यांचा ग्रंथपाल बसलेला आहे. हे काही लोक आहेत जे पुस्तक न्यायला आलेले आहेत किंवा पुस्तक द्यायला आलेले आहेत परत एक्सचेंज करायला. असं आपल्याला दिसतं की हे पुस्तकांशी रिलेटेड काहीतरी आहे. मग यावरून बुक्स याच्याशी रिलेटेड ऑप्शन मध्ये कुठला ऑप्शन आहे रे, पर्याय क्रमांक 1. वी लव्ह बुक्स. आम्ही पुस्तकांवर प्रेम करतो. तर हा आपला मोटो इथं परफेक्टली फिट बसतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. खाली काय म्हटलं रे, हेल्थ इज वेल्थ. हेल्थ इज वेल्थ म्हणजे काय रे, हेल्थ म्हणजे आरोग्य, बरोबर. आरोग्य हीच काय असते, आपली संपत्ती असते. हा एक मोटो लक्षात ठेवा. त्यानंतर प्रोटेक्ट ऑल ॲनिमल्स. ॲनिमल्स म्हणजे प्राणी, प्राण्यांचं संरक्षण करा. प्रोटेक्ट ऑल प्लांट्स. प्लांट्स म्हणजे वनस्पती, वनस्पतींचं देखील संरक्षण करा. हे देखील इतर मोटो तुम्ही लक्षात ठेवा. परंतु इथे कुठला फिट बसतोय तर वी लव्ह बुक्स आणि हेच आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा. रीड द फॉलोइंग मोटो रिगार्डिंग ट्री प्लांटेशन प्रोग्राम. काय म्हटलं आपल्याला, ट्री प्लांटेशन प्रोग्राम म्हणजे काय करायचं, आपल्याला झाडं लावायचा कार्यक्रम कुठेतरी आहे, त्या संदर्भात आपल्याला काय करायचं, एक मोटो आपल्याला कंप्लीट करायचा आहे खालील ऑप्शन मधून. आता इथं पहा काय दिले, इच वन डॅश वन. इच वन स्लीप वन होईल का रे, स्लीप म्हणजे झोपणे, स्लीप म्हणजे झोपणे. प्रत्येकाने झोपा. आणि ट्री प्लांटेशनचा काही संबंध आहे का, तर नाही. इच वन प्लांट वन म्हणजे प्रत्येकाने एक झाड लावा असं आपण म्हणतो, प्रत्येकाने एक तरी झाड लावावे. तर डेफिनेटली त्यामुळे हे पर्याय आपलं बरोबर आहे. इच वन जम्प वन. जम्प वन आणि ट्री प्लांटेशनचा काही संबंध आहे का, नाही. इच वन ड्रिंक वन याचा सुद्धा ट्री प्लांटेशनशी काही संबंध नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हेच आपलं बरोबर उत्तर आहे. असे खूप छोटे छोटे आणि सोपे प्रश्न इथे असणार आहेत. तुम्ही फक्त ते व्यवस्थित वाचायचे आणि त्याला व्यवस्थित डील करायचे. पुढचा क्वेश्चन पहा. सिलेक्ट द प्रॉपर ऑप्शन टू कम्प्लीट द मोटो. परत बोधवाक्य आपल्याला काय करायचंय, खाली दिलेलं आहे त्याचं कम्प्लीट करायचंय. आता इथं काय म्हटलंय, डॅश डॅश इज द वेल्थ. आणि ऑप्शन पहा, मनी इज द वेल्थ, हेल्थ इज द वेल्थ, करन्सी इज द वेल्थ की ग्रोथ इज द वेल्थ. तर आपण आधी एक प्रश्न पाहिला पहा, इथे मी दाखवतो तुम्हाला. इथे मी तुम्हाला सांगितलं होतं की वी लव्ह बुक्स असं जिथं होतं तिथं खालीच आहे पहा, हेल्थ इज वेल्थ. तर हा मोटो मी तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितलं होतं. तर असं जर तुम्ही ऑप्शन व्यवस्थित पाहिलेत तर कधी कधी काय होतं, हेच ऑप्शन त्याच्यानंतरच्या वर्षी आपल्याला काय होतात, प्रश्न म्हणून येतात. म्हणून हे प्रश्न व्यवस्थित पाहणं गरजेचं आहे. तर हेल्थ इज वेल्थ हे आज जर आपल्याला माहिती असेल, तुम्ही हा प्रश्न 2022 ला जर आला असता आणि तुम्ही इथे असं सोडवत असतात, तुम्हाला लगेच जाणवलं असतं की इथं आपल्याला काय लिहिणं अपेक्षित आहे, हेल्थ इज वेल्थ हे लिहिणं अपेक्षित आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. मनी इज वेल्थ असं नसतं, करन्सी इज वेल्थ असं पण नसतं आणि ग्रोथ इज वेल्थ असं पण नसतं. हेल्थ इज वेल्थ हा मोटो मात्र
असतो किंवा हे बोधवाक्य असतं. मनी म्हणजे आपल्याला माहिती आहे, मनी म्हणजे काय, पैसा. करन्सी म्हणजे काय, चलन. करन्सी म्हणजे चलन. आणि ग्रोथ म्हणजे काय, वाढ. हे याचा अर्थ पण लक्षात ठेवा. इथं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. पुढे पहा, फिल इन द ब्लँक. फिल इन द ब्लँक विथ करेक्ट ऑप्शन. करेक्ट ऑप्शनने आता काय करूया आपण, इथं रिकाम्या जागा भरूया. आता काय म्हटलंय, दिस ऍडव्हर्टाइजमेंट गिव्स ऑफर फॉर. दिस ऍडव्हर्टाइजमेंट गिव्स ऑफर फॉर डॅश फेस्टिवल. म्हणजे खालील जाहिरात कुठल्या फेस्टिवल किंवा सणासाठी आपल्याला ऑफर देत आहे. जर इथं आपण पाहिलं, एक जाहिरात व्यवस्थित वाचूया. बाय 3 शर्ट्स फॉर ₹1199. बरोबर. त्यानंतर काय म्हटलं, इथं दिवाळी ऑफर म्हटले पहा. इथं दिवाळी ऑफर जर म्हटलं असेल तर डेफिनेटली कुठल्या सणासाठी दिलेली ऑफर रे, तर दिवाळी किंवा दीपावली, दिवाळी म्हणतो आपण, तर त्या सणासाठी दिलेली आहे. ईद हा मुस्लिम लोकांचा सण असतो, तर ईद असं म्हणतो त्याला. पण इथं पुणे म्हणजे शहराचं नाव दिलेलं आहे, हे काय फेस्टिवलचं नाव नाही, त्यामुळे हे येणार नाही. ख्रिसमस हा ख्रिश्चन लोकांचा सण असतो. दिवाळी हा हिंदू लोक सेलिब्रेट करतात. तर त्यामुळे ऍडव्हर्टाइजमेंट मधून आपल्याला कळते की हे कुठल्या सणासाठी दिलेली ऑफर रे, हे दिवाळी या सणासाठी दिलेली ऑफर आहे. त्यामुळे व्यवस्थित जर वाचलं तर तुम्हाला याचं उत्तर डेफिनेटली मिळालं असतं. पुढचा क्वेश्चन पहा, काय म्हटलं इथे, महासेल. महासेल साडी आणि कुर्ती ऑफर बाय 1 गेट 3. म्हणजे एक खरेदी करा आणि 3 मिळवा. एक खरेदी करा आणि 3 मिळवा, अशी काय दिलेली आहे, ऑफर दिलेली आहे. फॉर ₹1000 ओनली. म्हणजे फक्त 1000 मध्ये हे सर्व आहे. कशासाठी आहे, साडी आणि कुर्तीसाठी सेल लागलेला आहे. तिथं काय म्हटलं आता, द स्पेशल ऑफर इज. स्पेशल ऑफर इज म्हणजे स्पेशल ऑफर कुठली आहे असं जर तुम्हाला विचारलं, तिथं क्लिअरली दिसतं आपल्याला, बाय 1 गेट 3. एक खरेदी करा आणि 3 मिळवा. तर इथं पाहायचं मग, बाय 1 गेट 1 इथं आहे, त्यामुळे हे येणार नाही. बाय 1 गेट 2 हे देखील येणार नाही. बाय 1 गेट 3 हे मात्र आपली ऑफर मध्ये बसते. बाय 1 गेट 3 हे नक्कीच अपलोडर आहे. अशा प्रकारे जाहिरात जर आली ती तुम्ही व्यवस्थित वाचून त्याचं उत्तर देणार आहात. आता पुढची जाहिरात पहा, सनी बिस्किट शॉप. सनी बिस्किट शॉप बाय 2 आईस्क्रीम बिस्किट पॅकेट्स. काय करायचं, बाय 2 आईस्क्रीम बिस्किट पॅकेट्स असं तुम्ही मार्क करायचं, म्हणजे तुम्हाला लगेच उत्तर सापडेल. गेट 1 पॅकेट ऑफ चॉकलेट बिस्किट फ्री. म्हणजे 2 क्रीम बिस्किट पॅकेट तुम्ही घेतलं की एक काय भेटणार आहे, त्याच्यावर चॉकलेट बिस्किटचं पॅकेट फ्री भेटणार, असं त्यांनी म्हटलेलं आहे. इथं बिस्किट दाखवले पहा आपल्याला. त्यानंतर खाली काय म्हटलंय, प्राइस स्टार्टिंग फ्रॉम ₹10 फॉर 1 पॅकेट. आणि एका पॅकेटची प्राइस किती असणार आहे, ₹10. आणि खारी बिस्किट, क्रीम बिस्किट, चॉकलेट क्रीम बिस्किट्स, आल्मंड बिस्किट्स, असे वेगवेगळे बिस्किटचे टाईप तुम्हाला इथे दिलेले आहेत. आता त्याच्यावर प्रश्न काय विचारले ते पाहूया आपण. यू कॅन बाय डॅश पॅकेट्स ऑफ क्रीम बिस्किट्स अँड गेट डॅश पॅकेट ऑफ चॉकलेट बिस्किट्स. इथं आपल्याला दिलेलं आहे पहा, जे पहिल्या 2 लाईन मध्ये त्याचं उत्तर आहे, तुम्ही व्यवस्थित वाचलं परत. बाय 2 क्रीम बिस्किट पॅकेट्स म्हणजे यू कॅन बाय डॅश पॅकेट्स ऑफ क्रीम बिस्किट. किती, क्रीम बिस्किटचे 2 पॅकेट आणि चॉकलेट बिस्किटचं किती मिळणार आहे, त्याच्यावर 1 पॅकेट. अँड गेट 1 पॅकेट ऑफ चॉकलेट बिस्किट्स. तर 2 आणि 1 असं आपलं क्रमानुसार ते उत्तर आलं पाहिजे. 2 आणि 1 कुठे पहा, पर्याय क्रमांक 3 मध्ये 2 आणि 1 आहे. तर अशा प्रकारे ऍडव्हर्टाइजमेंट व्यवस्थित वाचायची असते आणि त्याच्यावरचं उत्तर आपल्याला द्यायचे असतात. तर हा जो घटक आहे क्रिएटिव्ह थिंकिंग, याच्यावर तुम्हाला भरपूर सारे क्वेश्चन विचारले जातात आणि याचे मार्क्स आपल्या हातातले मार्क्स आहेत. आणि हे आपण व्यवस्थित करणं गरजेचं आहे. जेवढा याचा जास्तीत जास्त सराव आपण करू तेवढा आपल्याला याचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे. पुढचा प्रश्न पहा, चूज द करेक्ट मोटो. चूज द करेक्ट मोटो फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. आता खालीलपैकी बोधवाक्य कुठलं आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. एक एक वाचूया आपण. वी विल. आता इथं पहा, हा आपण शिकलोय की शॉर्ट फॉर्म. शॉर्ट फॉर्म म्हणजे काय असतं रे, वी शॅल किंवा वी विल. याच्याऐवजी काय लिहितो रे आपण, वी अपॉस्ट्रोफी देऊन डबल एल असं लिहितो. तिथं काय म्हणू शकतो आपण मग, हे वी विल ऑल बी क्वाइट टुगेदर. वी विल बी ऑल क्वाइट टुगेदर. त्याच्यामधनं आपल्याला काय समजतंय रे, हे कुठलं बोधवाक्य आहे का रे, नाही, डेफिनेटली नाही. हे कुठलं असं बोधवाक्य आपल्याला वाटत नाही. पुढचं पहा, गिव्ह मी अ स्टोरी बुक. गिव्ह मी अ स्टोरी बुक म्हणजे मला स्टोरी बुक द्या.
तर डेफिनेटली हे सुद्धा कुठलं बोधवाक्य आपल्याला वाटत नाही. याच्यातनं काही संदेश मिळतोय का आपल्याला, शिकण्यासारखं भेटतंय का, तर नाही. त्यानंतर प्रोटेक्ट ऑल प्लांट्स. आता प्रोटेक्ट ऑल प्लांट्स म्हणजे सर्व वनस्पतींचे रक्षण करा, हे मात्र आपल्याला काय बोधवाक्य, म्हणजे त्यातनं कोणतरी आपल्याला सांगता येईल काहीतरी चांगलं करण्यासाठी. प्रोटेक्ट ऑल प्लांट्स, त्यामुळे हे काय होतं रे, डेफिनेटली आपलं मोटो म्हणजेच बोधवाक्य होत आहे. फॉर्म ग्रुप ऑफ 10 ही एक प्रकारची आज्ञा आहे की 10-10चा एक ग्रुप बनवा, त्यामुळे हे कुठलं बोधवाक्य नाहीये. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हेच आपलं उत्तर आहे. अशा प्रकारे मोटोचे क्वेश्चन आपण काय करणार आहे, पाहणार आहे. आता पुढं रिडल्स या फॉर्मॅटमध्ये आपल्याला मेसेज दिलेला आहे, तो आपल्याला काय करायचा आहे, पाहायचा आहे. आता इथे काय म्हटलंय, फाइंड द करेक्ट वर्ड टू कम्प्लीट द मेसेज गिवन बिलो. फाइंड द करेक्ट वर्ड टू कम्प्लीट द मेसेज गिवन बिलो. डॅश प्लांट्स नॉट द गार्बेज. डॅश प्लांट्स नॉट द गार्बेज म्हणजे काय रे. आता इथे एक एक शब्द टाकून पाहूया. शिव, शिव म्हणजे काय, शिवणे. शिव म्हणजे शिवणे. कट, कट म्हणजे कापणे. आता तुम्हाला इथे जो टेबल दिलेला आहे, तुम्ही या टेबल मधनं सुद्धा शब्द बनवू शकता, किंवा नसेल तुम्ही डायरेक्ट ऑप्शन मधनं जरी गेलात तरी तुम्हाला याचं उत्तर मिळणार आहे. ग्रो म्हणजे वाढवणे, वाढवणे, आणि रूट्स म्हणजे मुळे. आता एक एक ऑप्शन टाकून पाहूया. प्लांट्स नॉट द गार्बेज, शिवणे. आता शिवणे जर टाकून पाहिलं इथं, म्हणजे शिव असं जर टाकून पाहिलं, शिव प्लांट्स नॉट द गार्बेज म्हणजे झाडांना शिवा किंवा गार्बेजला नको, असं काही होणार नाही. एक लक्षात ठेवा, आपण जेव्हा म्हणतो की झाडं वाढवा, गार्बेज नको, कचरा नको, असा तो मेसेज आहे. झाडे वाढवा, कचरा नको. कचरा नको म्हणजे झाडं आपण वाढवली पाहिजे, कचरा नाही वाढवला पाहिजे, असा तो मेसेज आहे. हा खूप इम्पॉर्टंट मेसेज आहे. वाढवा म्हणजे झाडांना वाढवायचं आपल्याला, कचऱ्याला वाढवायचं नाही. तर वाढवण्यासाठी कुठला शब्द इथे बसतो रे, ग्रो हा शब्द इथे परफेक्टली बसतो. जर तुम्हाला सर्व ऑप्शनचे अर्थ माहिती असतील तर तुम्ही व्यवस्थितरित्या एक एक ऑप्शन पुट करून तिथं इलिमिनेट करू शकता आणि आपल्या उत्तरापर्यंत पोहोचू शकता. पुढे एक पझल दिलेलं आहे पहा. आता पझल्स याला सुरुवात झालेली आहे आपली. तर पझलचे काही क्वेश्चन पाहूया. आपला हा पूर्ण पार्ट कंप्लीट करत आहोत. इथे काय म्हटलंय, इथे शब्द दिलेले आपल्याला आणि ऑप्शन मधनं आपल्याला काय करायचंय, आपल्याला ते शोधायचंय. तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि एक एक ऑप्शन टाकून पहा, म्हणजे तुम्हाला कुठला ऑप्शन बरोबर येतो ते कळेल. ठीक आहे, आता मी तुम्हाला सांगतो. इथं काय बसतंय रे, इथं असं जर मी टाकलं की इंडिगो. इंडिगो म्हणजे कुठला कलर असतो रे, गडद जांभळा. म्हणजे हे पझल कशाशी रिलेटेड आहे, कलर्स, कलर्सशी रिलेटेड आहे. गडद जांभळा कलर. ठीक आहे, इंडिगो. ऑरेंज, ऑरेंज म्हणजे काय, ऑरेंज म्हणजे आपला नारंगी. ऑरेंज म्हणजे नारंगी रंग. इथं आपोआप बसलेले पहा, ग्रीन. ग्रीन म्हणजे हिरवा. मग कुठले कुठले वर्ड बसले आपण, आय, ओ आणि जी. आय ओ जी कुठे आहे, आय ओ जी पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. हे इंद्रधनुष्यामधले रंग आहेत. इंद्रधनुष्य म्हणजे काय रे, रेनबो. रेनबो. रेनबोचं कलर कुठले असतात, त्यासाठी एक शॉर्ट फॉर्म आहे, नेहमी लक्षात ठेवा, विबजॉर. विबजॉर याचा शॉर्ट फॉर्म काय, विबजॉर. व्ही फॉर व्हायलेट, आय फॉर इंडिगो, बी फॉर ब्लू, जी फॉर ग्रीन, वाय फॉर येल्लो, ओ फॉर ऑरेंज अँड आर फॉर रेड. म्हणजे व्हायलेट पासून सुरू होते, रेड पाशी ते थांबते. असे विबजॉर असे क्रमाने त्याचे कलर असतात. तर इथे हे कलर आपल्याला ऑप्शन मधनं आपण बरोबर याला शोधू शकतो. असं हे पझल होतं. पुढचं पझल पहा. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड सॉल्व द पझल. तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर फाइंड करण्याचा प्रयत्न करा, नसेल तर मी सांगत आहे इथे. आता इथे पहा, टर्टल असं लिहिले, तर आपण म्हणू शकतो टर्टलच असणार इथं. टर्टल म्हणजे काय रे, टर्टल म्हणजे काय असतं, मोठं कासव असतं. टर्टल म्हणजे काय असतं, मोठं कासव असतं. मोठं कासव त्याला टर्टल म्हणतात. इथे बघा, इलेफंट म्हणजे हत्ती असा शब्द बसतोय, हत्ती. हॉर्स असा इथं घोडा असा शब्द इथं बसत आहे. आणि स्क्विरल, स्क्विरल म्हणजे काय, आपली खारुताई. स्क्विरल म्हणजे आपली खारुताई, जी खार असते छोटी, तिला स्क्विरल असं म्हणतात. इथं पहा काय काय बसले, ई बसलाय, एच बसलाय, एस बसलाय. ई एच एस कुठं आहे, ई एच एस पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे. असं व्यवस्थित तुम्हाला अर्थपूर्ण शब्द बनवून ते पझल्स सोडवायचे आहेत. पुढचं पहा, इथं सॉल्व द फॉलोइंग पझल्स असं म्हटलेलं आहे.
आणि खाली तुम्हाला एक उभा कॉलम आणि एक आडवी रो दिलेली आहे. त्याच्यामध्ये तिथे एक एक शब्द टाकून पाहिला आपण. समज ई टाकून पाहूया आणि शब्द बनतोय का पाहायचं. वेल्फ आणि फेल्क असा कुठलाही शब्द नसतो, त्यामुळे ई ते बसणार नाही. एस टाकून पाहायचं. एस जर टाकून पाहिलं तर शब्दच बनत नाही, त्यामुळे एस देखील याचं उत्तर येणार नाही. ए टाकून जर पाहिलं तर फॉक आणि वॉक, वॉफ, वॉफ असं नसतं, तर ते त्यामुळे हा देखील बसत नाही. परंतु जर आपण इथं ओ टाकलं, ओ, तर वोल्फ, उभा शब्द कुठला बनतोय रे? वोल्फ. वोल्फ म्हणजे काय? वोल्फ म्हणजे लांडगा. वोल्फ म्हणजे लांडगा. आणि आडवा शब्द फोक असं आपण त्याला म्हणतो. एल सायलेंट ठेवायचा. फोक म्हणजे काय रे? की जे पारंपरिक असतात गोष्टी, पारंपरिक नृत्य वगैरे असेल, फोक डान्स आपण म्हणतो, आपण शब्द ऐकलेला आहे फोक डान्स. फोक डान्स म्हणजे काय? पारंपरिक नृत्य. जे पारंपरिक गोष्टी असतात त्या फार पूर्वीपासून चालत आलेल्या किंवा खूप जुन्या असतात, त्याला फोक असा शब्द आहे. त्यामुळे कुठल्या अक्षराने हे पूर्ण झालं रे? तर ओ या अक्षराने पूर्ण झालं, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा आता इथे. कम्प्लीट द ग्रीड बाय चूजिंग प्रॉपर सेट ऑफ अल्फाबेट्स. कम्प्लीट द ग्रीड बाय चूजिंग प्रॉपर सेट ऑफ अल्फाबेट्स. आता हे असा एक उभा एक शब्द शोधायचा आहे, त्यानंतर हा आडवा शब्द शोधायचा आहे, नंतर परत उभा शब्द आणि नंतर असा आडवा शब्द आपल्याला शोधायचा आहे. इथं जर पाहिलं, तुम्ही व्हिडिओ पॉज करून पहा, लक्ष द्या. आता इथं जर आपण पाहत असेल तर हे पक्ष्यांची नावं दिसत असतात. पक्ष्यांची नावे, नेम्स ऑफ द बर्ड्स. बर्ड्सची नाव आपल्याला इथे दिसत आहे. इथं कुठलं नाव दिसतंय आपल्याला? क्रो. क्रो म्हणजे काय? क्रो म्हणजे कावळा. तर क्रो म्हणजे इथं काय टाकायला लागेल आपल्याला? ओ टाकायला लागेल. इथं आडवा शब्द जर आपण शोधायचा प्रयत्न केला तर ऑस्ट्रिच असा शब्द बसतो. ऑस्ट्रिच म्हणजे काय? ऑस्ट्रिच याचा अर्थ होतो शहामृग. शहामृग. आता उभा शब्द जर आपण बसवला तर क्रेन. क्रेन असा शब्द बसतो. क्रेन. क्रेन म्हणजे काय? क्रेन म्हणजे बगळा. क्रेन म्हणजे बगळा. आणि शेवटी असा आडवा शब्द कुठला बसतोय तर ईगल. ईगल. ईगल म्हणजे गरुड. ईगल असा शब्द बसत आहे. त्यामुळे ओ, सी आणि ई असा शब्द बसत आहे. ओ सी कुठे आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये ओ सी आहे. अशा पद्धतीने हे पझल्स आपल्याला सोडवायचे आहेत. शेवटचे काही क्वेश्चन्स पाहूया जे रिडल्स या घटकाशी संदर्भात आहेत. आतापर्यंत आपण ऍडव्हर्टाइजमेंट, मोटो आणि पझल्स हे 2 टॉपिक आपण क्लिअर केलेले आहेत. आता जो तिसरा टॉपिक आपला उरलेला आहे क्रिएटिव्ह थिंकिंग मधला, तो म्हणजे रिडल्स. रिडल्स या गोष्टीला आता आपण सुरुवात करत आहोत. आता पहा काय म्हटलं इथं. सॉल्व द रिडल. आय यूज अ स्पॅनर. आय यूज अ स्पॅनर अँड अ स्क्रू ड्रायव्हर. स्पॅनर. स्पॅनर म्हणजे काय रे? पाना. स्पॅनर म्हणजे पाना. आणि स्क्रू ड्रायव्हर म्हणजे स्क्रू ड्रायव्हर जे आपण घरामध्ये वापरतो स्क्रू वगैरे फिट करण्यासाठी, त्याला स्क्रू ड्रायव्हर असं म्हणतात. तर हु आय एम असा प्रश्न विचारलाय. हु एम आय म्हणजे काय रे? मी कोण आहे? हे रिडल टाईप क्वेश्चन आहे. मी पाना यूज करतो किंवा स्पॅनर यूज करतो आणि स्क्रू ड्रायव्हर यूज करतो, तर मी कोण आहे? आता एक एक शब्दाचा अर्थ पाहू. मेकॅनिक. मेकॅनिक म्हणजे यंत्रज्ञ, म्हणजे जो मशीनशी डील करतो, व्यवस्थित पूर्ण मशीन्स वगैरे यांच्याशी डील करतो. आणि आपल्याला माहिती आहे स्क्रू ड्रायव्हर आणि स्पॅनर हे काय रे? हे मशीनशी रिलेटेडच काही गोष्टी आहेत. पाना म्हणजे आपला असा आपण नट वगैरे फिट करण्यासाठी वापरतो पाना. मी तुम्हाला काढून दाखवतो इथं. असा पाना असतो. आणि स्क्रू ड्रायव्हर तर आपला सिंपल असा एक त्याला धरायला दांडी असेल पुढे असं फिट करण्यासाठी एक छोटंसं लोखंडी रॉड असतं. तर डेफिनेटली त्यामुळं याचं उत्तर काय येणार? तर मेकॅनिक हेच याचं उत्तर येणार. आता स्पॅनर आणि स्क्रू ड्रायव्हर. पॉटर म्हणजे काय रे? कुंभार. कुंभार काय करतो रे? मडके घडवतो. काय करतो? मडके घडवतो. तर इथं पाण्याचा काही संबंध येतोय का किंवा स्क्रू ड्रायव्हरचा? नाही, त्यामुळे हे उत्तर येणार नाही. मिल्कमॅन. मिल्कमॅन म्हणजे दूधवाला. मिल्कमॅन म्हणजे दूधवाला. त्याला स्पॅनर किंवा स्क्रू ड्रायव्हर लागेल का रे? नाही लागणार. नंतर फार्मर. फार्मर म्हणजे शेतकरी. शेतकरी स्पॅनर वगैरे वापरत नाही. शेतकरी काय वापरतो? नांगर. त्याला प्लॉ असं म्हणतात. प्लॉ. नांगर म्हणजे प्लॉ. अशा गोष्टी शेतकरी वापरतो किंवा बैल वापरतो शेतकरी. बरोबर? ऑक्स. त्यामुळे शेतकरी देखील याचं उत्तर येणार नाही. म्हणजे आपले जर तिन्ही ऑप्शन एलिमिनेट झाले, पर्याय क्रमांक 1 हेच आपलं ऑप्शन उरतो आणि तेच आपलं उत्तर आहे. पुढचं रिडल पाहूया. रीड द रिडल गिवन बिलो अँड चूज द करेक्ट ऑप्शन. आणि योग्य पर्याय निवडा. यू ओपन युअर माउथ टू डू इट. इट शोज यू आर स्लीपिंग. व्हॉट इज इट? ठीक आहे.
यू ओपन युअर माउथ टू डू इट. तुम्ही तुमचं तोंड यासाठी उघडता आणि इट शोज युअर स्लीपी, आणि हे काय दाखवतं की तुम्ही झोपेला आलेले आहात. तर असं कधी होतं रे? कफ. कफ म्हणजे काय? आता ऑप्शन पाहूया आपण. कफ. कफ म्हणजे काय? खोकला. खोकला आला की झोप आली असं आपण म्हणू शकतो का? नाही. आपण यासाठी खोकण्यासाठी तोंड उघडतो हे बरोबर आहे, परंतु झोप आपल्याला आली हे कळतं का? तर नाही. यॉन. यॉन म्हणजे काय रे? जांभई. जांभई. जांभई देण्यासाठी काय करतो रे आपण? तोंड उघडतो आणि डेफिनेटली आपल्याला जांभई कधी येते? जेव्हा आपल्याला बऱ्यापैकी झोप किंवा कंटाळा आलेला असतो तेव्हा. त्यामुळे हे काय दाखवते की तुम्हाला झोप आलेली आहे. त्यामुळे हे बरोबर आपलं रिडलला उत्तर म्हणून बसत आहे. त्यामुळे यॉन याचं उत्तर आहे. पुढे स्नीज. स्नीज म्हणजे शिंकणे. शिंकणे आणि झोपेचा काही संबंध नाही. ड्रीम. ड्रीम. ड्रीम म्हणजे स्वप्न. ड्रीम म्हणजे स्वप्न. हे झोपेत पाहतो आपण, परंतु तेव्हा तोंड वगैरे आपलं उघडं असतं का? तर नाही. असं काही नाही. म्हणून ड्रीम देखील उत्तर येणार नाही. यॉनिंग किंवा जांभई हेच आपलं उत्तर आहे. पुढची रिडल पहा. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द बॉक्स. आपल्या ह्या बॉक्समध्ये काय करायचं आहे? आपल्याला करेक्ट पर्याय लिहायचा आहे. कशा संदर्भात आहे बॉक्स? जर आपण पाहिलं तर हे डिरेक्शन्स. डिरेक्शन्स म्हणजे आपल्या दिशा, आणि तुम्हाला इथे दिशा दिलेली आहे नॉर्थ. नॉर्थ म्हणजे काय रे? उत्तर. ईस्ट. ईस्ट म्हणजे पूर्व. वेस्ट. वेस्ट म्हणजे पश्चिम. मग कुठली एक दिशा उरली जी शेवटची? आपल्याला माहिती आहे, जी खाली असते ती दक्षिण दिशा असते आणि तिला इंग्लिशमध्ये साऊथ असं म्हणतात. मग साऊथ असणारा पर्याय कुठला आहे? एकच पर्याय, पर्याय क्रमांक 2. ह्या मुख्य दिशा आहेत. ह्या ज्या 4 आहेत त्या मुख्य दिशा आहेत, आणि उरलेल्या 4 ज्या असतात त्या उपमुख्य दिशा असतात. उपमुख्य म्हणजे या दोघांच्या मध्ये, नॉर्थ आणि ईस्टच्या मध्ये काय असतं रे? नॉर्थ ईस्ट असते. ईस्ट आणि साऊथच्या मध्ये काय असते? साऊथ ईस्ट असतं. वेस्ट आणि साऊथच्या मध्ये साऊथ वेस्ट असतं. आणि नॉर्थ आणि वेस्टच्या मध्ये काय असतं? नॉर्थ वेस्ट असतं. त्याला मराठीत काय म्हणतो आपण? मी तुम्हाला एक आयडिया सांगितली होती. इथे लिहायचं आ, इथे लिहायचं ई. आई आणि वाई, आणि उरलेलं नैऋत्य इथं. म्हणजे हे आग्नेय इथं, इथं ईशान्य, इथं वायव्य, आणि इथं नैऋत्य. अशा पद्धतीने या दिशा आणि उपदिशा या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, आणि याच्यावर आधारित रिडल्स तुम्हाला सोडवायचे आहेत. थोडे मोजकेच प्रश्न राहिले, पाहून घेऊया आपण. काय म्हटलंय? आय यूज सिसर्स, आय यूज निडल अँड थ्रेड, आय मेक क्लोथ्स फ्रॉम क्लोथ, हू एम आय? तर आतापर्यंत तुम्हाला लक्षात आलंच असेल की सिझर्स. सिझर्स म्हणजे काय रे? कात्री. निडल म्हणजे सुई. थ्रेड. थ्रेड म्हणजे धागा. थ्रेड म्हणजे धागा. तर हे क्लोथ्स. आता इथे 2 क्लोथ आलेले, क्लोथ्स आणि क्लोथ असे 2 शब्द आहेत. याचा अर्थ नेहमी लक्षात ठेवा. हे जे पहिलं क्लोथ मी लिहिलेलं आहे त्याचा अर्थ होतो तयार कपडे. म्हणजे जे कपडे आपण घालण्यासाठी रेडी असतो, म्हणजे टू वेअर, घालण्यासाठी रेडी जे होतात त्याला म्हणायचं क्लोथ्स. आणि क्लोथ, क्लोथ म्हणजे आपलं कापड. कापडापासून आपण कपडे बनवतो, म्हणजे जे रॉ किंवा कच्चे असतं, कच्चे फॉर्म मध्ये असतं, त्याला म्हणायचं कापड. म्हणजे हे क्लोथ म्हणजे कापड असतं, आणि क्लोथ्स म्हणजे तयार कपडे असतात. असं कोण आहे रे जो कात्री यूज करतो, निडल यूज करतो आणि धागा यूज करतो आणि कापडापासून तयार कपडे बनवतो? तो शिंपी असतो. कोण असतो? शिंपी असतो किंवा टेलर असतो. इथं टेलर दिलेले पहा. टेलर म्हणजे काय रे? शिंपी. त्यामुळे एक हेच आपलं उत्तर आहे. तर उरलेले ऑप्शन पाहून घेऊया. पॉटर म्हणजे काय? कुंभार. आणि हेच ऑप्शन तुम्हाला पुढच्या वर्षी किंवा याच्यानंतर येणाऱ्या एक्झामसाठी हेच ऑप्शन वरनं तुम्हाला ते तयार करतील रिडल्स. म्हणून तुम्हाला हे ऑप्शनचे देखील अर्थ माहिती पाहिजेत. कॉबलर म्हणजे काय रे? तर कॉबलर म्हणजे होतं चांभार. कॉबलर म्हणजे चांभार. जे चपला वगैरे शिवतात त्यांना चांभार असं म्हणतात. ज्वेलर्स. ज्वेलर्स म्हणजे काय रे? सोनार. जे सोन्यापासून दागिने बनवतात त्यांना म्हणायचं ज्वेलर्स. सोन्या चांदीचे जे दागिने बनवतात त्यांना म्हणायचं ज्वेलर्स. अशा पद्धतीने याचं उत्तर देखील आपण पाहिलेलं आहे. शेवटचे 2-3 क्वेश्चन राहिलेत, ते व्यवस्थित पाहून घेऊया. सॉल्व द रिडल. आता एक रिडल तुम्हाला सोडवायला सांगितलेले आहे. आय यूज अ प्लॉ, आय यूज अ प्लॉ. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला. प्लॉ म्हणजे काय रे? नांगर. त्यानंतर आय ग्रो क्रॉप्स म्हणजे मी काय करतो? पिके उगवतो. हू एम आय? तर मी कोण आहे? तर डेफिनेटली नांगर आणि पिके यावरून काय समजतं की ते आपल्याला फार्मर आहेत. फार्मरचं स्पेलिंग असं असतं. फार्मर म्हणजे शेतकरी. तर पहा फार्मर कुठे दिसतंय? हे फॉर्मर दिले. फॉर्मर म्हणजे आधीचा.
फॉर्मर म्हणजे आधीचा किंवा जुना, याचा संबंध नाही. फाउंडर, फाउंडर म्हणजे संस्थापक, हे देखील संबंध नाही. फ्रेमर, फ्रेमर असं काही नाही. आणि फार्मर हे म्हटलं आपलं बसत आहे. फार्मर म्हणजे शेतकरी. अशा पद्धतीने पिके कोण उगवतो रे, तर शेतकरी उगवतो. त्यामुळे हे रिडल्स आपल्याला समजलेलं आहे. पुढे पहा, आय यूज स्टेथोस्कोप अँड एक्झामाइन पेशंट्स. म्हणजे मी काय करतो, स्टेथोस्कोप वापरतो आणि पेशंटला तपासतो. तर मी कोण आहे, हु एम आय, डॉक्टर. लगेच कळतं आपल्याला. पेशंटला कोण पाहतं रे, डॉक्टर पाहतो. तेव्हा कुठे दिले डॉक्टर पाहायचं, पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेले, आय एम अ डॉक्टर. मेकॅनिक म्हणजे यंत्रज्ञ, आपण पाहिले. पॉटर, पॉटर म्हणजे कुंभार. आणि कॉबलर, कॉबलर म्हणजे चांभार. हे देखील लक्षात ठेवा. देन हु एम आय, डॉक्टर. डॉक्टर म्हणजे पेशंटला चेक करतात ते डॉक्टर. अशा पद्धतीने ह्या रिडल्सला आपण सोडवणार आहोत. शेवटचा प्रश्न आणि शेवटची रिडल आपण पाहूया आणि हे लेक्चर इथेच थांबवूया. इट हॅज 3 ब्लेड्स, इट हॅज 3 ब्लेड्स, दे गो राउंड अँड राउंड, दे गो राउंड अँड राउंड. इट गिव्स कूल एअर, इट गिव्स कूल एअर. व्हॉट इज इट? म्हणजे काय रे, याला 3 पाते असतात. ब्लेड्स म्हणजे काय, पाते. 3 पाते असतात. 3 पाते कशाला असतात रे, आपल्याला माहिती. 3 पाते कशाला असतात, असे 3 पाते असतात. कशाला 3 पाते, हे काय दिसतंय रे तुम्हाला, हे एक प्रकारचं काय दिसतंय, पंखा दिसतंय. काय दिसतंय, पंखा दिसतंय. याला 3 पाते आहेत. इट गो राउंड अँड राउंड म्हणजे तो गोल गोल फिरतो. फिरतो का गोल गोल, पंखा नेहमी असाच फिरतो. पंखा नेहमी असाच फिरतो. त्यानंतर इट गिव्स कूल एअर, तो काय करतो, थंड हवा देतो. बरोबर, थंड हवा देतो. व्हॉट इज इट, तर काय आहे ते, पंखा आहे. पंखा म्हणजे फॅन, पंखा म्हणजे फॅन. तर पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. लॅम्प म्हणजे काय रे, लॅम्प म्हणजे दिवा. दिव्याला 3 पाते असतात का, नाही. रेफ्रिजरेटर म्हणजे, याला मराठीत शब्द लक्षात ठेवा, शीत कपाट म्हणतात त्याला. काय म्हणतात, शीत कपाट. तर रेफ्रिजरेटर मध्ये ठेवतं वस्तूंना, परंतु ते गोल गोल फिरतं का, नाही. किंवा त्याला 3 पाते असतात का, तर नाही. ओव्हन, ओव्हन म्हणजे ज्यामध्ये आपण आपले ब्रेड वगैरे गरम करतो, गरम करतो याच्यामध्ये, ते ओव्हन असतं. हे देखील काय करतं, हे कूल एअर देत नाही, हे गरम करतो. तर त्यामुळे हे देखील उत्तर येणार नाही. पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही पाहिलात, हे क्रिएटिव्ह थिंकिंगचा जो टॉपिक आहे, हा सर्वात महत्वाचा टॉपिक होता. आणि याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे रे, ऍडव्हर्टाइजमेंट्स, मोटोज, मेसेज. मोटोज म्हणजे बोधवाक्य, तर हे देखील आपण क्लिअर केलेले आहे. नंतर पझल्स पाहिलेले होते, वेगवेगळे पझल्स दिलेले होते, पक्ष्यांची नावं, बर्ड्सची नावं, त्या आधारे आपण ते पझल सोडवले होते. आणि सगळ्यात शेवटी आपण काय पाहिले, रिडल्स पाहिले. म्हणजे मी कोण आहे असं ओळखा, किंवा याचं नाव काय, त्याच्या संदर्भात 2-3 वाक्य तुम्हाला दिले जातील आणि त्या वाक्यावरनं ती व्यक्ती किंवा ती वस्तू काय आहे हे तुम्हाला ओळखायचं राहील. तर अशा प्रकारे रिडल्स देखील आपण व्यवस्थित पाहिलेल्या आहे. त्यामुळे क्रिएटिव्ह थिंकिंग जो खूप महत्वाचा पार्ट आहे, तो आपण आज येथे कंप्लीट केलेला आहे. अशा पद्धतीने थांबूया मग या ठिकाणी. सर्वांना पुढच्या अभ्यासासाठी शुभेच्छा. थँक्यू.